नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपले अन्न या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी अजित पवार यांचं ज्या विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालं होतं त्याबाबत मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेत त्यांचा संपूर्ण पत्रकार परिषदेत रोख होता तो AAIB या संस्थेनं जो तपासाचा प्राथमिक अहवाल दिला आहे त्याच्यावर. या संस्थेनं दिलेला प्राथमिक अहवाल विमान झाडाला धडकल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर विमान हे उजव्या बाजूला पडलं असं पण म्हटलं आहे. तर ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते 22 आणि बारामती विमानतळ हे बारामती जिल्ह्यात आहे असाही त्याच्यात उल्लेख असून बारामती ही महानगरपालिका असल्याचंही त्यांनी अहवालात नमूद केला. नेमकं या सर्वांवर रोहित पवार यांनी बोट ठेवलं आहे. त्यांचं म्हणणं बारामती अद्याप जिल्हा झालेला नाही, बारामती नगर परिषद आहे. मग ह्या संस्थेनं बारामती जिल्हा आणि बारामती महापालिका हा उल्लेख का आणि कशासाठी केला असावा असा त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर 22 आणि विमानतळाच्या परिसरात फक्त झुडपं आहे, तिथं झाडं नाहीत असं रोहित पवारांनी अगदी पुराव्यानिशी दाखवून मग समजा त्यांच्या अहवालात म्हणल्याप्रमाणे विमान झाडाला धडकलं, किमान त्या झुडपाला तरी कुठंतरी विमान धडकल्याच्या खुणा जाणवल्या असत्या की नाही असाही त्यांनी प्रतिप्रश्न केला आहे. एवढंच नव्हे तर या संस्थेनं दिलेला हा प्राथमिक अहवाल कोणाला तरी वाचवण्यासाठी तर नाही ना असाही त्यांनी प्रश्न केला आहे. आणि त्यांनी हे जे अहवालाची चिरफाड केली आहे त्यावरून जी अनेकांच्या मनात शंका आहे की अजित पवार यांच्या विमानाला अपघात नाही तर तो घातपातच होता की आहे, त्या शंकेला माहिती हा प्राथमिक अहवाल पण पाठबळ देण्यासारखाच आहे असंच म्हणावं लागेल. एवढं हे सांगूनच रोहित पवार थांबले नाही, तर ज्या वेळेस UPAच्या सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये उड्डयन मंत्री म्हणून प्रफुल्ल पटेल होते त्यावेळेस त्या सदर जी VRS व्हेंचर्स विमान कंपनी आहे त्या कंपनीला विमान खरेदीची परवानगी प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती अशी माहिती रोहित पवार यांनी यावेळी दिली. या उपरही त्यांनी एक अशी माहिती दिली की त्यामुळं सर्वांच्या मनात शंकेचं काहूर उठायला लागतं. कारण त्यांनी यावेळेस 2023ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसला परिषदेसाठी गेले होते. त्यावेळेस त्यांनी VRS व्हेंचरचंच विमान प्रवासासाठी वापरलं होतं आणि या विमान उड्डाणाच्या ह्याच्यात इराकची परवानगी न घेता त्या कंपनीच्या वैमानिकाने इराकच्या हद्दीतून विमान चालवलं. त्यावेळेस इराकच्या वायुदल सुरक्षा विभागानं विमान चालकाला सूचना दिली ताबडतोब विमान वळवा.
नसता आम्ही विमान पाडू. आणि त्या विमानात राज्याचे त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्या VRS व्हेंचर्सच्या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे कदाचित इराकनं ते विमान पाडलं असतं तर काय घडलं असतं, असाही रोहित पवार यांनी प्रश्न केला आहे. एकंदरीत 28 जानेवारी रोजी विमानाला झालेला अपघात होता की घातपात होता हे समोर येऊन राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं पण सांगायला हवं. नसता संशयाचं दुःख असंच दाट होत जाईल, एवढं मात्र खरं. काल सर्वत्र मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. अनेकांनी एकमेकांना रंग लावले, कोणी चिखलात एकमेकांना लोळवलं. असा हा धुळवडीचा सण साजरा झाला. तिकडं बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असणाऱ्या विडा या गावची परंपरा न्यारीच आहे. 90 वर्षापूर्वी अनंतराव देशमुख या ग्रस्ताने चेष्टा मस्करीत आपल्या जावयाची चेष्टा केली. जावयाला गाढवावर बसवलं आणि आपल्या जावयाची गावातून त्यांनी मिरवणूक काढली. आणि तेव्हापासून विडा या गावात दरवर्षी जावयाची डोंकी राईड काढली जाते. आणि या कार्यक्रमाला समस्त गावकरी झाडून उपस्थिती लावतात. त्या जावयाच्या गळ्यात खेटराची माळ घातली जाते. गावातून त्यांच्या जावयाला रंगानं चिखलानं माखलं जातं. गावातून मिरवणूक काढण्यात येते आणि मिरवणूक पार पडल्यानंतर गावकरी त्या जावयाला ड्रेस आणि सोन्याची अंगठी गतवर्षीपर्यंत आहेर देत होते. परंतु यावर्षी मात्र जावई बापूंना अंगठी काही गावकऱ्यांनी दिलेली नाही. त्याला कारण गावकऱ्यांकडून सांगण्यात येतंय की सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळं आम्हाला जावयाला अंगठी देणं शक्य झालं होणार नसतं. त्यामुळं आम्ही यावर्षी ज्या जावयाला गाढवाहून गावात मिरवणार होतो त्या जावयाला आम्ही फक्त ड्रेसच आहेर म्हणून देणार. यावर्षी दरवर्षी मग गावातील तरुण मंडळी धुळवडीच्या 5-6 दिवस अगोदर जावयाचा शोध घेण्याचा कार्यक्रम राबवतात. जावयाला गाठतात. जावई सासरवाडीत आपली सासरवाडीचे लोक गाढवावर का असेना मिरवणूक काढतायत. ह्याच्यात ते राग मानत नाहीत, ही चेष्टा मस्करी आहे हेच समजतात आणि त्या डोंकी राईडला तयार पण होतात. यावर्षी मूळचे डोणगाव तालुका केज येथील रहिवासी असलेले आणि सध्या विड्यातच स्थायिक झालेले विड्याचे जावई शिवाजी डोईफोडे यांना तरुणाने गाठलं होतं. त्यांनीही मिरवणुकीसाठी ते राजी झाले. मग तरुणांनी गाढव आणलं. गाढवावर त्या जावयाला बसवलं आणि या जावयाची गाढवावरून संपूर्ण गावात सौवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जावयाला रंग चिखल त्यानं माखण्यात आलं. मिरवणूक संपल्यानंतर यावर्षी फक्त पेहराव्याचाच आहेर ग्रामस्थांनी या शिवाजी डोईफोडेंना दिला आणि 90 वर्षापासून सुरू असलेली आपल्या गावातील ही अनोखी प्रथा त्यांनी पुढे चालू ठेवली आहे. आता शिवाजी डोईफोडे जावई म्हणून आपणाला ग्रामस्थांनी सोन्याची अंगठी दिली नाही म्हणून नाराज झालेत की नाही हे काही कळू शकलेलं नाही. परंतु ग्रामस्थांनी त्यांची जी मिरवणूक सौवाद्य काढून
त्यांचा जो सन्मान केला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. आता पुढच्या वर्षी कोणत्या जावयाचा नंबर लागतो याकडेही लोकांचं लक्ष लागून असणार आहे. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.